स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. पांडुरंगाच्या पदस्पर्शानं पुणे काही पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळी घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये टाकळी हाजीमध्ये आपली या ठिकाणी कोपर सभा म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्या सभेला संबोधित करण्याकरता मलटण गावचे आणि आपल्या सगळ्यांचे मित्र आदरणीय सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्याप्रमाणे आदरणीय संदीप भाऊ गायकवाड असतील, या ठिकाणी उमेदवार राजेंद्र गावडे साहेब असतील, त्या ठिकाणी पंचायत समितीच्या उमेदवार सुनीताताई कर असतील, त्या ठिकाणी कवठा गणातील पंचायत समितीच्या दुसऱ्या उमेदवार कांचनताई सांगरोळ असतील. मित्र 7 तारखेला मतदान आहे आणि 1972 सालचा जर इतिहास पाहिला सरांनी त्यामध्ये स्पर्श केलेला आहे की बेट कशाला म्हणायचं, बेटामध्ये काय होतं, आज काय शिल्लक नाही, या सगळ्या गोष्टीचा उच्चार उद्या 7 तारखेला मित्र आपल्याला करायचंय. या सभेचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांच्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी बोलतोय ते आदरणीय बापूसाहेब, ज्यांच्या भोवती ही सगळी निवडणूक फिरती ते आदरणीय बापूसाहेब या ठिकाणी या बेटाचा चेहरा मोहरा बदलण्याचं पवित्र काम सुरुवातीच्या सरपंच पदापासून 21 वर्षात मला वाटतं त्या ठिकाणी पदार्पण केलं आणि 7 वर्ष आपलं आयुष्य जनतेला बहाल केलं. ते आदरणीय बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्र हे 85 झालेलं आहे, आपण सगळे मंडळी आहेत. मी माझं वय 70-71 झालंय. आमचे मित्र महाराजांनी या ठिकाणी काही गोष्टीचा उल्लेख केला, ते आम्ही जवळजवळ मागं एकच फळीतली मंडळी आहे आणि जुनं आणि नवं या 2 गोष्टीचा मेळ झाली. साहेबांनी वयाची 85 वर्ष आपली सेवा करण्याचं पवित्र काम केलेलं आहे. आणि मला विनंती करायची मित्र, जो करतो त्याच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे, जो करतच नाही त्याच्याकडे पाहायची काय गरज आहे. या गोष्टीचा विचार या त्याच्या निवडणुकीमध्ये झाला पाहिजे. मी आरोप करतो असं नाही, या ठिकाणी सगळे उमेदवार आपलेच आहेत आणि सगळ्या उमेदवारापेक्षा ज्यांनी आपली हयात गेले 60 वर्ष या ठिकाणी स्वतःच्या संसार प्रपंचावर या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. हेच एक आमदार असे आहे की ते टाके याची पूर्वी राहत होते त्याच ठिकाणी आहे आणि रोज मग कोणताही फोन असो, आमचा मित्र बाळासाहेब बसलाय, बाळासाहेबांनी जरी फोन केला तरी साहेब फोन उचलून लगेच बाळासाहेबांना विचारतात. असा नेता मित्र आपल्याला लाभलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून आदरणीय पवार साहेब, आदरणीय वंशे पाटील साहेब आणि गावडे साहेब या 3 गोष्टीची या बेटाला लागलेलं या ठिकाणी वैभवाची दिशा आणि त्या दिशेची दशा झाली असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. 2 महिने झालं मी त्याचा साक्षीदार आहे. साहेब तुम्ही कामाला लागा. अरे 2 महिने झाले, घर टिपलंय सगळ्या मंडळींनी, प्रत्येकाच्या घराघरात गेले आणि सुरुवातीला साहेबांनी ज्या टायमाला राजकारण सुरू केलं गाई वासू, नंतर मग 30-40 वर्ष ज्या वेळेस घड्याळ आलं त्या घड्याळाचा प्रचार साहेबांनी आणि या सगळ्या मंडळींनी, या आमच्या माता भगिनी महिला या ठिकाणी बसल्या, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई असतील, मनीषाताई असतील, अनेक बाकीची मंडळी आहेत, यांनी पायाला भिंगरी लावली आणि घराघरात गेले आणि सांगून टाकलं की घड्याळाला मतदान करा. मित्र साहेबांना आम्ही मागून जात होतो
साहेब ज्या दिवशी पुण्याला गेलो त्या दिवशी मी नगरला होतो. साहेबांनी सांगितलं स्वपनराव आपल्याला पुण्याला जायचं. साहेब पुण्याला गेले, पुण्याहून म्हणले आले. तिथं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं तुम्ही आलेच काय काम आहे तुमचं, प्रचारात जा. साहेब तिथून आले. सकाळच्या बारी आपल्याला उमेदवारी करायची, फॉर्म भरायला जायचंय. फॉर्म भरीत जात असताना आदरणीय आपले आजचे उमेदवार साहेबांना आम्हाला काही सांगितलंच नाही. रात्री 12 वाजता त्यांना फोन आला. काय फोन आला मित्र, ज्या पक्षाची घराघरात गेली, ज्या पक्षाकरता आपलं आयुष्य दिलं, ज्या पक्षावर विश्वास ठेवला, त्या पक्षाने यांना तुमची उमेदवारी कर झाली हा शब्द कानाला सुद्धा भेटत नाही. एवढं दुर्दैव प्रसंग या ठिकाणी साहेबांना त्यांनी 6 वाजता फोन केला आणि साहेब असं झालं. साहेबांचा फोन मला आला. म्हणजे स्वपनराव ओळखलं का? मी म्हणलं आज पुढे प्रचाराला लवकर जायची गोष्ट 8 वाजता. म्हणलं काय झालं साहेब? म्हणलं काय नाही, तू गावाची आपली उमेदवारी कर झाली. मित्र जसा लाईटचा शॉक बसतो ना, असा शॉक आपल्याला बसला. की जे कधी स्वप्नात नाही, जे कधी ऐकण्यात नाही, जे कानावर येण्यासारखं नाही, अरे त्याच गोष्टी आपल्या सगळ्यांच्या मोर आल्या. आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी आलो. ही वार्ता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. हजारो लोक जमा झाली. प्रत्येकाने सांगितलं आता काय करायचं, जरा विचार करा. त्या विचाराला बसल्यानंतर आपण सगळ्या मंडळींनी सांगितलं. साहेबांच्या डोळ्यातून अश्रू सगळ्यांनी पाहिजे. अरे मित्र, ते अश्रू त्यांचे नाही, ते अश्रू आपले. निवडणूक त्यांची नाही, ही निवडणूक आपली आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीवर जर अन्याय झाला तर न्याय मागण्याकरता जिद्दीने उठावं लागतं आणि ती धमक आपल्या सगळ्यामध्ये पाहिजे, असली पाहिजे. कारण पूर्वीची टाकळी आली आणि आजची टाकळी आहे. पूर्वीचा वेग, आजचा वेग. अरे खाली पूल काय, शेजारी निमगावडुड्याला पेटेवर जाणारी माणसं वाहून आली होती या पाणथ्यावर. अर्जुनराव साक्षीदार आहे त्याची. 2 पूल येते जायला वेळ यायला वेळ. अरे मग ज्याने आपलं आयुष्य सगळ्या कामात लावलं, लाईट असेल, पाणी असेल, रस्ता असेल, शाळा असेल, तुमचा घरगुती कार्यक्रम असेल, तुम्हाला आलेली अडचण असेल, सगळ्या गोष्टीत न्याय मागण्याकरता साहेबाशिवाय आपल्याला दुसरा माणूस कोण येतं हे मला तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला विचारायचं आहे. मित्र, जो करतो त्याच्याच पाठीमागे आपण राहिलं पाहिजे, त्याचीच जाणीव आपण झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना साहेबांनी काय केलं नाही असा एखादा प्रश्न विचारा. आणि मग जे सगळं साहेबांनीच केलंय ते साहेबांना काही मंडळी म्हणतात 60 वर्ष झाली. मला एकदम उदाहरण द्यायचंय. तेव्हा साहेबांना सुद्धा 60, 65, 70 वर्ष झाले. आपण का साहेब म्हणून त्यांच्या पाठीमागे राहतो? अरे जो करतो त्याच्याच मागे राहिले पाहिजे. वयाची मर्यादा करणाऱ्या माणसाला कशाला पाहिजे? म्हणून या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारखं आहे. आज साहेबांची मित्र ही निवडणूक नाही, कुठल्या गोष्टी आपल्याला कमी पाहिजे नाही, काय साहेबांनी केलं नाही, आपल्याकरता कधी वेळ दिला नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार या 7 तारखेला आपल्याला करायचा आहे. आणि मला तुम्हाला विनंती करायची, एक चिंगारी असती, गंज फार मोठी असती, पण चिंगारी एकदा पेटवली ते एका क्षणात गंज जळून जाते. साहेबांना आपण सगळ्या मंडळींनी सांगितलंय, साहेब तुम्ही डोळ्यातून अश्रू आणायचे नाही, तुमचे जे अश्रू ते आमचे अश्रू आहे. आणि त्या अश्रूला वाद करून देण्याकरता आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून असा शब्द साहेबांना दिला आहे. आणि साहेबांना आपण सगळ्या मंडळींनी सांगितलंय की ही निवडणूक तुमची नाही, ही निवडणूक आमची आहे. आणि त्या निवडणुकीचा परिपाक म्हणून मित्र अनेक निवडणुका पाठीमागे झाल्या, अनेक निवडणुकीला आपण सामोरे गेलो, तर ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकीचा इतिहास लिहिला जाणार आहे. मित्र, धरा. कारण
आतापर्यंत जी नेतृत्व करीत आले, ज्यांच्यावर निष्ठा ठेवली, त्याच नेतृत्वाने या ठिकाणी एका क्षणात तिकीट काढलं. आणि मग ते तिकीट साहेबांचं नाही काढलं मित्र, आपलं काढलेलं ध्यानात असू द्या. पेटून उठा आणि आपल्या घराघरात जाऊन सांगा, पूर्वी घड्याळ होतं, आता नाही. आता कमळ सांगा आणि कमळ सांगण्याकरता तुम्ही सगळी मंडळी 7 तारखेला सज्ज होऊन आपल्या घराघरातलं मतदान घेऊन या. आणि ज्या नेत्यांनी आपलं तिकीट कापलं असेल त्या नेत्यांना जनतेच्या विचाराने सांगा की हा नेता घरात बसणारा नाही, हा नेता जनतेतला आहे. जनतेच्या नेत्याचं मतच हक्क किती लाभेल तुम्हाला, एवढ्या पद्धतीने उद्याचं मतदान तुम्ही केलं पाहिजे. आणि हीच कळकळीची विनंती तुम्हाला करण्याकरता आलेली आहे. मी अजून त्याचबरोबर साहेबांच्या सहवासातला मी कार्यकर्ता आहे. त्यांनी काय काय केले, काय ठुले, काय राहिले, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मग जो करतो त्याला विसरायचं का आपण? ज्यांनी केलंच नाही त्यांना विचारा एखादं, हे काम तुम्ही केलेलं आहे, आपण त्यांच्या बरोबर जाऊ. अरे जो करतच नाही त्याच्याकरता त्याचा विचार करायची तुम्हाला काय गरज नाही. ज्यांनी केले त्यांच्या पाठीमागे राहा, ही कळकळीची विनंती तुम्हाला करतो. आणि वयाची 7 राजकारणामध्ये 7 वर्ष तुमच्या सेवेकरता त्यांनी घालवलेली आहे. वय झाले आता मी तो ध्यानात धरा, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. त्यांनी सांगितलं स्वप्नराव झाले भरपूर झाले, आता मला परत मतं मागायची नाही. जर असा अन्याय होत असेल, त्याला जर न्याय मिळत नसेल तर मग निवडणूक कशा करता बरोबर. म्हणून मित्र, न्याय द्यायचं काम तुमच्या हातात आहे. तुम्ही ती जाणीव धरली पाहिजे. केलेल्या कामाचं फळ त्यांच्या बरोबर टाकलं पाहिजे. आणि त्यांना स्वतःचा संसार पण करणारे आता ते समजते. एकच उदाहरण सांगतो मी. आज बेटामध्ये जे नाही ते झालेलं आहे, बांधारे भरलेले आहेत, सबस्टेशन झालेलं आहे. अरे गुरुवारी टाकलेला गव्हर्नमेंटने या ठिकाणी बंद सांगितलेला, या ठिकाणी हसपडतो हे सगळं. म्हणजे सकाळी त्यांनी सांगितलं आज गुरुवार आहे, लाईट येणार नाही. मी सांगितलं साहेब आड्याच्या घरी 30-30, 20-20, 50-50, 10-10, 5-5 माणसं आहे, सगळ्या कांद्याच्या लावणी चालू आहे. गुरुवार सांगा. म्हणजे तुला काय सांगाय अडचण आहे? अरे म्हणजे माझ्या सांगण्याने ते काय ऐकतील का? साहेबांनी फोन उठवला, पहिला मेसेज आला होता का बंद म्हणून, 10 मिनिटात दुसरा मेसेज आला. दुसऱ्या मेसेजवर लाईट चालू झाली, आपली कांद्याची लावणी सतत राहिली. अरे तुम्हाला काय कमी पडलेलं आहे हे सगळे ध्यानात धरा. आणि मला एक सांगायचे, डीपी शेजारी किती ते दिवशी ते दाव्याला आले होते. दाव्या शेजारी आमच्या भाकरीवरचे 4 डिपे एका लाईनीवर. अरे जिथे एक मोठा नारा होता तिथे 4 डिपे म्हणजे 400 हॉस्पर सगळं चाललं होतं. अरे ही पुण्या कोणची आहे? त्या पुण्याला वाचा तुम्ही फोडणार का नाही? झालेल्या अन्नाला तुम्ही या ठिकाणी प्रतिकार करणार का नाही? ही अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना या ठिकाणी साहेबांची जे अश्रू त्यांच्या डोळ्यात आलेले आहेत, त्या अश्रूला वाट करून देण्याचं काम मताच्या रूपाने उद्या 7 तारखेला तुम्ही कराल अशी तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. जिल्हा परिषदला कमळ आहे 1 नंबरला. या गटात सुनीताताई कर यांचं सुद्धा कमळ 1 नंबरला आहे. आणि त्या गटात 4 नंबरला आहे. ही तिन्ही मतं न चुकवता, न सोडता, न खालीवर करता लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना मला या दोन्ही उमेदवाराचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्र, क्षणात माणसं बदलतात. साहेबांचं तिकीट ते झालं, त्यांचं जागेवर होतं. एका मिनिटात त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही तिथे आम्ही नाही तर आम्ही नाही तुम्ही नाही. या सगळ्या गोष्टीचा देतात. म्हणून उद्याची 7 तारखेची निवडणूक प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि या ठिकाणी इतिहास द्या अशी कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.
धन्यवाद बाबासाहेब. आपण खेळमध्ये खर्च करताना अतिशय प्रेमाने आपण या ठिकाणी बोलला. आपण देखील मनापासून प्रोटोकॉल आभार. बोलणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. मला प्रोटोकॉल चेंज करते आणि असं बालूभाई यांना फक्त 1 मिनिटाचा वेळ देतो. आपण या ठिकाणी आपण सदस्य बोलून करायचे. हॅलो, मी भविष्यामध्ये सध्या बोल या ठिकाणी बोलणार आहे. मी फक्त एक उदाहरण देणार आहे. 5 मेला 22ला मित्रांनो माझा एक अपघात झाला आणि आदल्या दिवशी राजूच्या त्यांनी एका लग्नाला पुणे नगर हायवे एका लग्नाला आणि आदल्या दिवशी होतो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या जुन्या घराचे पत्र काढण्यासाठी मी त्या ठिकाणी त्या घरावर चढलो आणि अचानक मी वरून पाठीवर कोसळलो. मित्रांनो माझ्या मणका फ्रॅक्चर झाला. मी इतका म्हणजे प्रचंड मला त्या ठिकाणी मार लागला. मला 12 जणांनी मृत्यूमध्ये गाडीत टाकलं आणि मला हॉस्पिटल नेल्यानंतर साहेबांना बातमी माहित नव्हती. पण ज्यावेळेस आमच्या गावचे माजी सरपंच बाजीराव नाना यांनी आदरणीय साहेबांना फोन केला तर त्या ठिकाणी अशोकचं असं झालंय. मित्रांनो साहेबांचा मला फोन आला. साहेब म्हणजे मी येतो. साहेब कंप्लेंट 5 वाजून 5 मिनिटांनी माझ्या हॉस्पिटलमध्ये आले, विद्यार्थ हॉस्पिटलला. आणि त्यावेळेस मी पूर्णपणे फसलेलो होतो. माझं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं. मी खूप घाबरलो होतो. मी आता उभा राहतो का नाही याची मला खूप चिंता होती. पण साहेब तिथे माझ्या आरोग्यात बसले. मला म्हणजे अशोक तुझं असं झालं कारण मी साहेबांचा निष्काळजी करता त्यावेळी कुटुंबाची माझी खूप मोठी आस्था प्रेम आणि प्रेमापोटी साहेब तिथं आले. साहेबांनी मला सांगितलं तू काळजी करू नको, तू चांगला होशील. साहेबांनी ते माझा हात हातात घेतला आणि मित्रांनो तिथून मी ठरवलं आपल्याला कोणाचा तरी आजार आहे आणि आमच्या मनुष्यात यावेळी शिरलं जात होते. राजूबाबांचं घरामध्ये लग्न होतं वर्षांचं. त्यांचा रोज बाबा मला त्या दिवशी आता हॉस्पिटलला 8 दिवस होता. इतकं त्या कुटुंबाचं माझ्यावर प्रेम होतं आणि माझी परिस्थिती त्यावेळेस गरिबीची होती. कवट्याहून डबा आणायचा 25 मला त्या ठिकाणी त्यांनी रात्रंदिवस मला अन्न घालण्याचं त्या कुटुंबाने काम केलं. साहेबांनी खूप मोठा आधार दिला. राजूदादांनी त्या ठिकाणी मला खूप मोठा आधार दिला आणि आज मी 3 महिने झालो जपून असताना मला आज चालू लागलो. केवळ आज मी कुठेतरी एक पक्षाचं चांगलं काम करत होतो. मी भविष्यामध्ये खूप बोलणार आहे. मी एक वक्ता आहे. पण आज आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं. आपले उमेदवार करत ऐकायचं. आपल्याला विचारायचे राजेंद्रबाबांचे ऐकायचे. म्हणून जाता जाता एकच सांगतो ही सुखदुःखाची माणसं आहे. भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार आहे. आजची निवड तुम्ही बघितलं महानगरपालिकेमध्ये काय झालं. कमळ आलं, पिंपरी चिंचवडला कमळ आलं, शिरूरमध्ये सुद्धा आपली आकर्षित आहे आणि इथं सुद्धा कमळ फुलणार आहे. एवढी शासन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.